नमस्कार, मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, भारत सरकारमार्फत एक ॲग्रिस्टॅक नावाची मोहीम राबवली जाते. या मोहिमेद्वारे भारतातील जेवढे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना फार्मर युनिक आय डी म्हणजेच काय एक शेतकरी कार्ड दिलं जात आहे. या ठिकाणी सोशल मीडियावर एक बातमी फिरते की ही जी शेतकरी कार्ड काढण्याची शेवटची तारीख आहे ती 10 मार्च आहे का, किंवा शेतकरी बंधूंच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की हे शेतकरी कार्ड काढण्यासाठी आम्हाला शेवटची तारीख काय, या शेतकरी कार्डचे फायदे काय आहेत. आता मी सांगू इच्छितो की शेतकरी बंधूंनी हे शेतकरी कार्ड काढल्यानंतर तुमचा खूप सारा या ठिकाणी खर्च वाचणार आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला याचा खूप साऱ्या प्रकारे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा उपयोग या शेतकरी कार्डचा होणार आहे. तो कसा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर शेतकरी बंधू, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा, की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी कार्ड काढण्यासाठी शेवटची तारीख 10 मार्च वगैरे देण्यात आली आहे का. तर शेतकरी बंधूंनो, अशी कुठलीही तारीख अजून महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल यांच्यामार्फत देण्यात आलेली नाही आहे. पण याचा अर्थ असं होत नाही की या तारखेच्या आतमध्ये तुम्ही कार्ड काढायचं नाही, की असं होत नाही. काय करायचं आहे, तुमच्या जवळचं जे CSC सेंटर असेल, महा ऑनलाईन सेंटर असेल किंवा तुमचं जे तलाठी कार्यालय असेल त्यामध्ये तुम्ही जायचं आहे आणि तुमचं फार्मर युनिक आय डी काढून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, PM किसान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, अशा खूप साऱ्या योजना महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार याद्वारे राबवल्या जातात. या योजनांमार्फत खूप सारे बेनिफिट्स फायदे शेतकऱ्यांना होत असतात. PM किसान योजना असली किंवा ही जे ॲग्रिस्टॅक मार्फत जे योजना राबवल्या जाते किंवा हे ॲग्रिस्टॅक जे मोहीम राबवल्या जाते याद्वारे शेतकऱ्यांना एक फार्मर युनिक आय डी दिला जातो आहे. आता ही योजना तुम्हाला कुठपर्यंत आहे, तर शेतकरी बांधूंनो जवळपास A to Z म्हणजे 100% शेतकऱ्यांचे कार्ड जोपर्यंत काढणं होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ही योजना बंद होणार नाही. प्रत्येक महाराष्ट्रातील असेल किंवा भारतातील असेल, प्रत्येक शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होईल. मग आता या ठिकाणी माझ्या निदर्शनात असं आलं आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान किंवा नमो शेतकरीचा जो लाभ भेटतोय ते शेतकरी कार्ड काढत आहेत. मग बाकीच्या शेतकऱ्यांनी कार्ड काढायचं नाही का, तर नाही. तर शेतकरी बंधूंनो, जे शेतकरी आहेत, ज्या व्यक्तीच्या नावावर किंवा ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी कार्ड काढायचं आहे. मग त्यांना PM किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ मिळत असो किंवा नसो, त्यांचा काही या ठिकाणी संबंध नाही आहे. तुमच्या नावावर शेती आहे, कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या, कोणत्याही राज्यामध्ये असू द्या, तरी तुम्ही फार्मर युनिक आय डी म्हणजे जे शेतकरी कार्ड काढून घ्यायचा. तर शेतकरी बंधूंनो, शेवटची तारीख अजून आली नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की कार्ड काढून घ्यायचं नाही. जवळचे CSC सेंटर किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही कार्ड काढून घ्या. शेवटची तारीख आल्यानंतर आपण टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊनच येऊ. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी याचे फायदे काय. बघा, भारत सरकारमार्फत तुम्हाला एक आधार कार्ड दिलं जातं. म्हणजेच काय, शेतकऱ्यांना किंवा ते जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला एक आधार कार्ड मार्फत एक नंबर दिलेला असतो. त्याद्वारे त्यांची एक आयडेंटिटी नंबर दिला जात असतो. तो नंबर टाकले की त्या व्यक्तीची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी शासनामार्फत किंवा कोणत्याही सिस्टीममार्फत दाखवले जाते. याच पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा आतापर्यंत कोणतेही डिजिटल मोहिमेद्वारे किंवा कोणत्या अशा प्रकारे कार्ड देण्यात आलं नव्हतं. आता भारत सरकारमार्फत शेतकऱ्यांना डिजिटल एक कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये शेतकऱ्याची A to Z इन्फॉर्मेशन राहणार आहे. समजा आपण फॉर एक्झाम्पलसाठी बघूया, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील समजा एखादा शेतकरी, समजा मी स्वतः एक शेतकरी, मग मला एक युनिक आय डी दिलं जाणार आहे, शेतकरी युनिक आय डी किंवा फार्मर युनिक आय डी. तो युनिक आय डी एंटर करताच माझी पूर्ण इन्फॉर्मेशन, माझं नाव, माझं गाव, त्या ठिकाणी माझ्या नावावर शेती किती आहे, माझ्या क्षेत्रामध्ये पीक किती आहे, मला किसान कार्ड दिलेलं आहे का, मला पीक कर्ज दिलेलं आहे का, मी पीक विमा भरलेला आहे का, किंवा मी ई पीक पाहणी केलेली आहे, किंवा A to Z माझ्या जमिनीची खरेदी विक्री कधी झालेली आहे, सर्व इन्फॉर्मेशन ती फक्त एका क्लिकवर. म्हणजे याचा फायदा काय होणार आहे, तर शेतकरी बंधूंनो तुमचे या ठिकाणी वाचणार पैसे. आता ते कशा प्रकारे वाचणार बघा. म्हणजेच काय, सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला एक युनिक कार्ड मिळेल. या युनिक कार्डमधून तुम्हाला परत 7/12 ऑनलाईन पद्धतीने काढायची गरज नाही. महाबुलेक वेबसाईटला तुम्हाला 15 रुपयाचे चार्जेस द्यायचे. प्रत्येक वेळेस तुमचा 7/12 डाउनलोड करायचा.
तो 7/12 वापरायचा. आता तुम्हाला तसं करायची गरज पडणार नाही. जर तुम्ही फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी कार्ड काढलं तर त्या शेतकरी कार्डमध्ये तुमची जमीन कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या, समजा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात तुमची जमीन जरी असली किंवा भारतात जरी असले तरी तुमचा युनिक आय डी म्हणजेच फार्मरचा जसा आधार कार्डला नंबर आहे तसा नंबर तुमच्या कार्डचा फार्मर युनिक आय डीचा टाकला की त्या शेतकऱ्याची पूर्ण जमीन या ठिकाणी दाखवली जाईल. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 7/12 काढायची गरज पडणार नाही, तो सुद्धा खर्च वाचेल. समजा तुम्ही एखाद्या बँकेकडे कर्ज घेण्यासाठी, पीक कर्ज घेण्यासाठी, कशासाठी समजा गेले कर्ज घेण्यासाठी, तर पूर्वी काय असं त्यांच्यामार्फत तुम्हाला पैशाची मागणी केली जात होती की बा तुम्ही पात्रच होत नाही, तुम्हाला एवढंच कर्ज भेटते, तुम्ही 50,000 भेटते, 60,000 भेटते, 5,000 याला द्या त्याला द्या, अशा प्रकारे फायली करा. आता तुम्हाला तसं करायची गरज पडणार नाही. तुमचं कार्ड दिलं जाईल, तुमच्या कार्डवरती तुम्हाला एक नंबर असेल, शेतकरी युनिक नंबर, शेतकरी कार्ड त्या फार्मर युनिक नंबर, तो नंबर टाकताच बँक सिस्टीममध्ये त्यांच्या सिस्टीमला नंबर टाकला की तिथे दिसेल की या शेतकऱ्याला समजा 3 एकर वावर आहे, मग हे शेतकरी बुवा 1.5 लाख कर्ज भेटू शकतात. तर तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज पडणार नाही. डायरेक्टली तुम्ही दाखवलं जाईल की ते हा शेतकरी पात्र आहे आणि या शेतकऱ्यात 1.5 लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी मंजूर होते आणि एवढं पात्र घेण्यासाठी हा शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्र आहे. अशा प्रकारे हा दुसरा महत्त्वाचा फायदा. तुमची समजा शेती, समजा तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून काही समजा या ठिकाणी नजर चुकीने हो किंवा चुकीने हो कशी हो, तुमची जमीन इकडच्या तिकडं कशीही होत असते, तर ही जमीन होऊ नये म्हणजेच काय, तर तुम्हाला एक युनिक आय डी नंबर ना तुमच्या जमिनीमध्ये होणारे फेरफार चुकीने किंवा नजर चुकीने कसेच होणार नाहीत जोपर्यंत तुमचं फार्मर युनिक आय डी तुम्ही त्यांना देत नाही. हा एक महत्त्वाचा फायदा. नंतर तुम्हाला पीक कर्ज संदर्भात नंतर तुम्हाला एक किसान क्रेडिट कार्ड म्हणतो आपण त्याला, KCC, किसान क्रेडिट कार्ड्समध्ये सुद्धा याचा खूप मोठा फायदा तुम्हाला राहील. नंतर पीक कर्ज असेल, नंतर तुमच्या क्षेत्रामध्ये पेरणी असेल किंवा पीक विमा भरायचा असेल. आता जर बघू शकता तुम्हाला CSC सेंटरवरती जायचं आहे, तिथं तुमचा 7/12 डाउनलोड करायचा आहे, तुमचा फॉर्म भरायचा आहे, त्या ठिकाणी तुमचे झेरॉक्स द्यायच्या, तुमच्या आधारची झेरॉक्स, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, व्हेरिफिकेशन वगैरे, या ठिकाणी तुमचा जो खर्च होतोय तो सुद्धा आता वाचणार आहे. म्हणजेच काय, तुम्ही पीक विमा भरायच्या टायमाला फक्त शेतकऱ्याचा एक युनिक आय डी नंबर टाकला की शेतकऱ्याची पूर्ण डिटेल्स समोर येईल. शेतकऱ्याचं जमीन किती आहे, कोणत्या गावात आहे, कोणतं पीक आहे, कोणत्या पिकासाठी विमा भरायचा आहे, काही करण्याची गरज नाही. डायरेक्टली तुमच्या अकाउंटमधून जी काय रक्कम शासन ठरवून देईल पीक विमा भरण्यासाठी ती रक्कम कट होईल आणि डायरेक्टली तुमचा पीक विमा भरला जाईल. म्हणजे येथे सुद्धा तुमचा खर्च वाचेल. म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा उपयोग तुम्हाला या कार्डचा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो लवकरात लवकर तुम्ही हे कार्ड या ठिकाणी काढून घ्या. असा आहे अत्यंत महत्त्वपूर्ण असा तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. भेटूया शेतकरी बंधूंनो अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.